स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी पाठीराखा या चॅनलवर मनापासून स्वागत. आपण या चॅनलवर स्वामी सेवा, नामजप आणि बऱ्याच जणांना आलेले स्वामींचे अनुभव सांगत असतो. पण आजचा हा अनुभव खूपच आगळा वेगळा आहे. कारण साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्या भक्ताच्या मदतीला धावून आले. हा अनुभव ऐकून तुमच्या स्वामी सेवेला आणखी बळकटी मिळणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जे जे स्वामी भक्त अतिशय मनापासून स्वामी सेवा करत आहेत त्यांच्या सर्व इच्छा मायमाऊली लवकरच पूर्ण करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा अनुभव एका गरोदर स्त्रीचा आहे. लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली तरी त्यांना मुलबाळ नव्हतं. खूप दवाखाने केले आणि देवधर्मही खूप केले. सर्व काही करून ते थकून गेले होते. मग एका शेजारच्या ताईंनी त्यांना स्वामी सेवेबद्दल सांगितलं. मग आता त्यांच्या मते सर्व तर करून बसलो, मग आता हे करायला काय हरकत आहे. मग त्या ताईंनी मायमाऊली स्वामी समर्थांना अतिशय श्रद्धेने पूजायला सुरुवात केली. नित्यनेमाने त्या स्वामी सेवा करायच्या आणि भक्ताच्या मनात जर सच्चा भाव असेल तर देवाला धावून यावंच लागतं. जशी ती ताई स्वामींच्या भक्तीत लीन झाली, रोज स्वामी सेवा करायची, आखरी त्याचं फळ तिला मिळालंच. स्वामी सेवेत उतरल्यावर अवघ्या 6 महिन्यातच तिला दिवस गेले. सगळीकडे आनंदी आनंद. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल, आम्ही तर एवढ्या दिवसाची सेवा करतो, आम्हाला कधी पावतील, आमची सेवा कुठं कमी पडत आहे. हा तुमचा प्रश्न साहजिक आहे. पण स्वामी म्हणतात जे काही इच्छा असेल ते योग्य वेळ आल्यावरच होईल. त्या ताईला स्वामींच्या आशीर्वादाने दिवस गेले. 5 ते 6 महिने काही प्रॉब्लेम नव्हता. पण 7व्या महिनी जेव्हा त्या डॉक्टरकडे चेकअप करिता गेल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण डॉक्टरांनी असं काही सांगितलं, त्यांनी त्यांचे डोके सुन्नच पडले. काही विचारच चालेना. डॉक्टरांनी 7व्या महिन्याची सोनोग्राफी जेव्हा बघितली तेव्हा त्यात बाळाच्या गळ्याला नाडीचे 3 फास होते. डॉक्टरांनी सांगितलं तुमची प्रेग्नेन्सी खूपच क्रिटिकल आहे. पण ताईंचा स्वामीवर अटळ विश्वास होता. ती घाबरली नाही. ती त्या श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करत राहिली. असं करता करता 7वा, 8वा आणि 9वा महिना पूर्ण झाला. ताईचे दिवस भरले आणि नशीब बघा ना कसं. ताईला बुधवारी ॲडमिट केलं आणि रात्रभर त्रास सहन करून सकाळी 4:05 ताईची डिलिव्हरी झाली. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. असं आहे, स्वामींवर जर पूर्ण विश्वास टाकला आणि सेवा करत राहिलं तर त्या सेवेचा मेवा आपल्याला दिल्याशिवाय स्वामी महाराज शांत बसणार नाहीत. आजपासून आपण आपल्या चॅनलवर स्वामी अनुभवाची सिरीज चालू करत आहोत. या सिरीजमध्ये जर तुमची इच्छा असेल की आम्हाला आलेले अनुभव पण या चॅनलवर सांगावे तर माझ्या प्रोफाईलला इंस्टाची ID दिलेली आहे. तुम्ही मला तुम्हाला आलेला अनुभव सांगा, मी त्यावर एक सुंदर व्हिडिओ बनवेल. कसं आहे ना, आपण दुसऱ्याचे अनुभव ऐकतो पण आपल्याला स्वामींनी एवढा मोठा आशीर्वाद दिला तो मात्र विसरतो. आपण मोठेपणाने सांगितले पाहिजे की स्वामी सेवेमुळे मला हा आशीर्वाद मिळाला, माझी ती इच्छा पूर्ण झाली. असेच तुमच्यासोबत घडलेले अनुभव आमच्यासोबत शेअर करा, आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू. स्वामी भक्तीची ही साखळी आणखी मजबूत करू. हा व्हिडिओ पूर्ण बघितला हा योगायोग नव्हे तर स्वतः स्वामींनी तुला त्यांच्या सेवेकरिता निवडलं आहे. जर खरा स्वामी भक्त असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही आणि लाग स्वामी सेवेला. श्री स्वामी समर्थ.